सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आपल्यामधला साधकपणाचा जेव्हा आरंभ व्हायला लागतो तेव्हा या साधकपणाच्या दोन पायऱ्या असतात. पहिला म्हणजे जो ध्यानपूर्व अवस्थेत असतो तो साधक, आणि दुसरा म्हणजे ध्यानसिद्ध अवस्थेत असणारा. तर पहिला जो साधक आहे ध्यानपूर्ण अवस्थेतील, तो साधक हा त्याच्या इंद्रियांना दिसणाऱ्या या जगातील दृश्य वस्तूंना खरे मानणारा असतो. आणि म्हणून या साधकाला आपल्या अंतःकरणाची, आपल्या आत्म्याची जाणीव ठेवणे हे त्याला सहज साध्य होत नाही. म्हणून अशा साधकाने नेहमीच सगुण उपासना करावी. तर आता सगुण उपासना करताना काय करावे ते पुढील प्रमाणे सांगितले आहे. तर सगुणाची उपासना करताना आपण त्यात आपलेपणाची भावना ठेवावी. परमेश्वर दत्त महाराज हे शक्तिमान आहेत, सर्वज्ञ आहेत, आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत, त्या क्षणाक्षणाला घडणाऱ्या गोष्टीही सर्व त्यांच्या इच्छेप्रमाणे घडतात, अशी साधकाची धारणा असावी. आणि या ज्या काही घटना आपल्यासोबत होत आहेत ह्या आपल्यासाठी नेहमीच कल्याणकारकच आहेत असा आपण सतत निश्चय करावा. आणि दत्त महाराजांच्या नामाचे आपण अखंड स्मरण ठेवून त्यांचे अखंड नामस्मरण करावे. सगुणाची पूजा करताना साधकाने परमेश्वराला एक सुंदर रूप द्यावे आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी एक दिव्यपणाची भावना ठेवावी. आपल्या जे कोणी सद्गुरू असतील त्या सद्गुरूंना देखील आपण त्या परमेश्वराच्या ठिकाणी ठेवावे. आणि कुठल्याही दृश्यात साधकाने अडकून राहणे योग्य नाही. आता साधकाचे जीवन पाहिले असता साधकाला सतत आत्मसन्मुख राहण्यासाठी कुठला अभ्यास करावा हे आपण पाहूयात. तर आपण कुठलेही कर्म करत असू, ते कर्म करत असताना दत्त महाराज आपल्याला बघत आहेत ही भावना आपण ठेवावी. आणि आपण आपले कर्म करण्यासाठी सदैव तत्पर असावे. आपण आपल्या कर्माला दत्ताभिमुख केले तर आपल्या हातून घडणारे कर्म हे नेहमीच निष्काम होईल. आणि अशा कर्माने या दृश्याचं जे काही प्रेम आहे ते सहजरित्या क्षीण होऊन जाईल. साधक जो काही साधना करत आहे त्याच्या साधनेवर त्याची पूर्ण निष्ठा असावी. आणि आपण एकदा स्वीकारलेले साधनही काहीही होऊ दे, कुठलेही अडचण येऊ दे, तरी ते तुटणार नाही असा साधकाने एक निग्रह करावा. साधकाच्या अंगी नेहमी सहनशक्ती असावी आणि त्याचे ध्येय नेहमी आत्मदर्शन हेच असावे. कुठलीही साधना करताना त्याला अहंकाराचा वारा लागता कामा नये. आपण जी काही साधना करत आहोत त्या साधनेविषयी कुठलाही मनात कुठल्याही प्रकारची शंका येऊ नये. आणि आपल्या साधनेची तुलना ही कुठल्याही कशाच्याही बाबतीत साधकाने करू नये. ज्याला त्याला आपल्या आपल्या अनुभव येत असतात, पण या अनुभवाकडे मात्र साधकाने जास्त लक्ष देऊ नये. मौनाने खरोखर आपली शारीरिक आणि आपली आत्म्याची शक्ती वाढत असते. त्यामुळे साधकाने जरुरी पुरते तेवढेच बोलावे. मौन म्हणजे बाह्य मौन आणि अंतर्मौन. बाह्य मौनात आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी जितके कमीत कमी बोलता येईल तितके बोलावे. याचबरोबर आपल्या अंतर्मन, आपण वरकरणी पाहता मौन जरी असलो तरी आपल्या अंतर्मनात सतत विचारांचा काहूर उठलेला असतो. आणि जर आपण सतत दत्त महाराजांचे नामस्मरण केले तर या विचारांवरही एक प्रकारचा अंकुश लागून आपले अंतर्मौनही साधकाला साधू शकते. आता कुठलीही साधना करायची असेल तर साधकाला एकांत हा हवाच. आणि यासाठी त्या साधकाला अंतर्मुख व्हावे लागते. आणि त्यासाठी दत्त नामस्मरणाला सतत साधकाने सोबत घ्यावे. साधना करताना साधकाचे मन, देह हे निर्मळ असावे. साधकाने कायम सात्विक आहार घ्यावा. त्याचबरोबर साधकाने आठवड्यातून किमान एकदा तरी लंघन करावे. आणि साधकाची झोप थोडी असावी पण ती शांत असावी. आणि साधकाची साधना जसजशी व्यवस्थित सुरू होईल त्याप्रमाणे त्याच्या मनाला एक प्रकारची सूक्ष्मता येईल आणि आपोआपच अनुभवही येऊ लागतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.